नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल शिवणकाम विथ पुष्पामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची कटिंग कशी करायची याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे। त्यासाठी आपण कुठलाही चार्ट किंवा फॉर्म्युला याचा उपयोग करणार नाही आहोत। तर ही एकच पद्धत वापरून आपण सर्व साईजच्या ब्लाऊजचं बाही कटिंग करू शकणार आहे। जरी अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तरी ही पद्धत वापरून तुम्ही बाहीची कटिंग करू शकता। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण इथे बाही कटिंगसाठी लागणारी मापे घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे। तर यावरून आपण मापे घेणार आहोत। मापे घेणार आहोत। तर इथे आपल्या बाहीची लांबी आहे, आपल्या बाहीची लांबी आहे 5.5 इंच। बाहीचा दंडगेर आहे 5.25 इंच। आणि बाहीचा मुंडागेर बघूयात। तर बाहीचा मुंडागेर आहे 8 इंच। तर ज्यावेळेस आपण बाही कटिंग करत असतो त्यावेळेस ब्लाऊजच्या ह्या पाठीमागच्या भागाचा मुंडागेर घ्यायचा आणि त्यावरूनच आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत। आणि आज जे मी तुम्हाला बाही कटिंग दाखवत आहे ती 36 साईजसाठीचं बाही कटिंग दाखवत आहे। परंतु ही एकच पद्धत वापरून तुम्ही सर्व साईजसाठी कटिंग करू शकता। तर चला आपण सुरुवात करूया। तर बाही कटिंगसाठी मी इथे एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। त्यावर आपण प्रथम मापे टाकून घेऊया। तर आपली बाही लांबी आहे 5.5 इंच। तर त्यामध्ये 1 इंच मिळून आपण 6.5 इंच या पेपरची उंची घेतलेली आहे। वरती अर्धा इंच आणि खाली दुमडण्यासाठी अर्धा इंच आपण घेतलेले आहे। तर आपण खाली अर्धा इंचावर एक रेष आखून घेऊ आणि वरच्या साईडने पण अर्धा इंचाची रेष आखून घेऊया। तर जे मध्ये जे अंतर आहे ते आपलं तयार आपली बाहीची लांबी येणार आहे। तर खालच्या साईडने आपण दंडगेराचं माप टाकणार आहोत। आपला दंडगेर आहे 5.25 इंच। तर 5.25 इंचावर एक मार्किंग करून घेऊया आणि त्यापुढे 2 इंचाचा आपण शिलाई मार्किंग घेत असतो। तर आता जी मी आज ही एक सोपी पद्धत सांगणार आहे आणि ही खास ट्रिक्स आहे मापाच्या ब्लाऊजवरूनच बाहीचे कटिंग करण्याची। तर जे काही ब्लाऊजचं माप आहे दंडगेर ते मुंडा हे जे आपलं अंतर आहे ते मोजून बघायचं आहे। तर ते 3.25 इंच येत आहे। तर ते 3.25 इंच अंतर आपण जो आपला दंडगेराची मार्किंग आहे तिथून वरती थोडंसं वरच्या साईडला क्रॉसवर 3.25 इंचावर मार्क करायचं आहे। म्हणजे हे तयार अंतर जसं तसं आपण या पेपरवर टाकायचं आहे आणि अजून अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे। जे इथे मुंड्यामध्ये आपल्या शिराईमध्ये गेलेलं आहे त्यासाठी हे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने जे दुमडपट्टीत गेलं आहे ते आपण आधी घेतलेलंच आहे। तर हे जे तयार अंतर आहे ते आपण पेपरवर टाकलेलं आहे आणि त्यापासून इथे अशी क्रॉस लाईन द्यायची आहे। आता जे या डॉटपासून वरती जे अंतर आहे ते मोजायचं आहे। तर ते माझं आलं आहे 2.5 इंच। तेच 2.5 इंच अंतर या साईडला आपण ज्या साईडला आपण लांबी टाकलेली आहे पेपरची बंद बाजू आहे त्या साईडने टाकून घ्यायचं आहे आणि सरळ रेष आखून घेऊयात।
एक सरळ आखून घेऊया. म्हणजे ही एक खास ट्रिक्स आहे. हे अंतर टाकल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, जी आपली ब्लाऊजची मुंडाखोली आपण घेत असतो बाहीची, ती आपल्याला मिळालेली आहे. यासाठी आपण इथे कुठलाही चार्ट किंवा फॉर्म्युला वापरला नाही, तर या ब्लाऊजवरूनच हे माप टाकून आपण हे मुंडाखोलीचं माप आपल्याला मिळालेलं आहे. अशी ही सोपी पद्धत आहे. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला जमणार आहे बाही कटिंग. एवढी सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे हे माप मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर तिसरं माप आहे आपलं मुंडा घेर. ते कसं टाकायचं ते बघूया. उंचीच्या बाजूने या रेषेवर ते माप टाकायचं आहे. तर मुंडा घेर आहे आपला 8 इंच. ही रेष पुढे मी सरळ आखून घेते. आता उंचीच्या बाजूने या रेषेवर जिथे 8 इंच येईल तिथे मार्क करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मार्क करून घेतला आहे आणि त्याच्या पुढे आपण 2 इंचाचं शिलाई मार्जिन घेणार आहोत. अशा प्रकारे आणि ही रेष आपण सरळ जोडून घ्यायची आहे. आता या क्रॉस रेषेचा आपण सेंटर काढायचा आहे. तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्या सेंटरच्या वरती अर्धा इंचावर एक मार्किंग करून घेऊया. पुन्हा या अर्ध्या भागाचा अर्धा करायचा आहे आणि त्या मार्किंग पासून खाली पाव इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता उंचीच्या बाजूने 1.5 इंचावर एक मार्क करून घ्या. आता या 1.5 इंच आपण जे घेतलेलं आहे तिथून आपण बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. हे जे मी मार्किंग केलं आहे वरती अर्धा इंचाचं त्यामधून आणि जे आपलं खालचं सेंटर दुसऱ्या भागात आपण जो मध्य काढला आहे त्यामधून शेप द्यायचा आहे. आता पुढील भागाचा शेप पण या 1.5 इंचावरून सुरू करायचा आहे आणि जे या तिरकस रेषेचा आपण सेंटर घेतला आहे त्यामधून व या पुन्हा दुसऱ्या रेषेचा हा सेंटर घेतला आहे तिथे पाव इंच अंतर खाली घेतले आहे तिथून खाली शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे बाहीचा शेप आपण इथे दिलेला आहे. असा बरोबर असा आकार आला पाहिजे. आता आपण जिथे आपण कटिंग करणार आहोत ती रेष आखून घेऊ आणि जी आपली फिटिंग पॉइंट आहे ती रेष आखून घेऊया. अशा प्रकारे आपण आता हे कट करून घेऊया. बाही जोडण्यासाठी मग इथे कट देऊन घ्यायचा आहे सेंटरमध्ये आणि फिटिंग पॉईंटच्या इथे एक सेंटर देऊन घ्यायचा आहे. तर पुढील भागाचा आपण हा मुंडा आतला कट करून घ्यायचा आहे. पुढचा आणि मागचा भाग ओळखण्यासाठी आपण पुढच्या भागाला एक कट देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. अशी एवढी सोपी पद्धत आहे. अगदी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला या पद्धतीने बाहीचे कटिंग करायला जमणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद.